हॅलो गाईज. तर ही पाचगणीची ट्रिप आम्ही अचानकच प्लॅन केली होती. म्हणजे 3 दिवस लागून सुट्टी आल्यामुळे आम्ही ही ट्रिप प्लॅन केली. आणि या ट्रिपमध्ये मी ज्या 3 चुका केल्या होत्या त्या तुम्ही बिलकुलच करू नका. तर त्या मी एंडमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. तर मी स्वतः ड्रायव्हिंग करत होते आणि आम्ही तिघीच जणी पाचगणीसाठी निघालो होतो. आणि आम्ही अगदीच लवकर 9-9:30लाच पाचगणीमध्ये पोहोचलो. त्यानंतर पारशी पॉईंट वगैरे वेगवेगळे पॉईंट पाहिल्यानंतर आम्ही ॲक्वेरियमला आलो. मला फिश खूप आवडतात, त्यामुळे आम्ही ॲक्वेरियमला आलो. तिथे छोटे मोठे कलरफुल सगळेच फिश पाहून, टर्टल पाहून मनवा खूपच खुश झाली. तिला खूपच जास्त अंडर वॉटर दुनिया खूपच जास्त आवडते. त्यानंतर आम्ही 3D मूव्ही पाहण्यासाठी गेलो. मनवा सगळ्या गोष्टी खूपच छान एन्जॉय करत होती आणि आम्हीही तिच्याबरोबर खूप खुश होतो. त्यानंतर आम्ही वॅक्स म्युझियमला गेलो. पण पुढे जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम होणार होता हे आम्हाला माहितीच नव्हतं, कारण आम्ही ज्या रूमच्या बुकिंगच्या आधारावरती एकदम निवांत फिरत होतो ती रूमच आम्हाला भेटली नाही. आम्ही क्लिअर ट्रिपवरती जे बुकिंग केलं होतं ते बुकिंग फक्त ऑनलाईनच दाखवत होतं. तर मी हे सांगेल तुम्हाला की क्लिअर ट्रिपवरती बुकिंग शक्यतो टाळा. आम्हाला तिथे रूम भेटली नाही, म्हणून त्या मॅनेजरने आम्हाला त्यांच्या ओळखीने कॉल करून दुसरी रूम अरेंज करून दिली. आणि तिथेसुद्धा खूप छान व्ह्यू होता. एक रात्र तिथेच काढली. त्यानंतर आम्ही वेगवेगळे पॉईंट पाहायला गेलो. हे सगळं मी व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा खूप फिरलो आणि मग पुन्हा पहिल्या दिवशीचं जे हॉटेल होतं तिथं आलो, कारण ते आम्हाला दुसऱ्या दिवशी रूम देणार होते. त्यांनी खूप छान अशी रूम दिली. त्यानंतर आम्ही तिथे आमचे सामान वगैरे सगळं ठेवलं, जेवण वगैरे केलं. त्यानंतर पुन्हा आम्ही रात्री बाहेर पडलो. त्यानंतर पुन्हा फिरून कॉफी वगैरे घेऊन आलो. खूप थंड वातावरण होतं. व्हिडिओज वगैरे छान प्रकारे काढले. पण फॉग इतका सगळा होता की मी माझ्या गाडीला कंटिन्युअसली लाईट लावलेल्याच होत्या. आणि मी रात्री हॉटेलवरती आल्यानंतर फॉग लाईट बंद करायचं विसरले. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा माझं चेकआउट होतं, आम्ही छान असं आवरून निघालो, त्यावेळीच आमची गाडीची बॅटरी डिस्चार्ज झाली आणि गाडी सुरूच होत नव्हती. मग ही होती माझी दुसरी ट्रीप आणि दुसरी चूक माझी ही होती. आणि गाडी आहे इथेच ठप्प होती. त्यानंतर खूप प्रयत्न केले, सर्व्हिस सेंटरवाल्यांना कॉल केला, पण ते पाचगणीमध्ये सर्व्हिस सेंटर नसल्यामुळे आम्ही लोकल गॅरेजवाल्यांना कॉल केला. तोपर्यंत आम्ही फोटोशूट वगैरे करून घेतलं. त्यांनी आम्हाला गाडी जंप लावून सुरू करून दिली. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आमच्याबरोबर. आणि तिसरी माझी चूक होती की अचानक जायला नव्हतं पाहिजे. व्यवस्थित सगळा प्लॅन आणि कन्फर्मेशन घेतल्याशिवाय मी ट्रिपला नव्हतं जायला पाहिजे. तर तुम्ही ही प्लॅनिंगशिवाय कधीही कुठली ट्रिप